कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची निगरणपणे हत्या केल्याची घटना विरार पश्चिमेच्या एमबी एस्टेट संगम इमारतीमध्ये घडलेली आहे। शुक्रवारी ही घटना घडलेली असून पतीने आणि नणंदने मिळून ही हत्या केल्याचं पोलीस तपासामध्ये उघड झालेलं आहे। याबाबत विरार पश्चिमेच्या बोळीण पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पती आणि नणंदला दोघांनाही अटक करण्यात आलेला आहे। महेश सोनी आणि दीपाली सोनी असं हत्या करणाऱ्या नणंद आणि पतीचं नाव असून कल्पना सोनी वय वर्ष 36 असं हत्या झालेल्या पत्नीचं नाव आहे आणि तिला 7 वर्षाची एक चिमुरडी देखील आहे। कौटुंबिक वाद आणि स्त्रीधनावरून ही हत्या झाल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे। एकंदरीतच पाहायला गेले तर आजही स्त्रीधनावरून महिलांच्या हत्या होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच हळहळ व्यक्त होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ते मूळचे सर्व दाम्पत्य जे आहेत हे राजस्थानचे राहणारे असून विरार पश्चिमेच्या संगम इमारतीमध्ये भाड्याने राहत होते आणि याच ठिकाणी मागच्या 3 वर्षापासून त्यांचा वैवाहिक जीवन प्रवास सुरू होता। मात्र कौटुंबिक वादातून आणि स्त्रीधनावरून वरवंट्याने पत्नीच्या डोक्यावरती वार करून ही हत्या करण्यात आलेली आहे आणि बाथरूम मध्ये पत्नी पडल्या असल्याचा पतीने बनाव करून आणि नणंदने बनाव करून या घटनेला कुठेतरी दुजोरा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु पोलीस तपासामध्ये ही हत्याच असल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून आज वसई न्यायालयामध्ये देखील दाखल केलेला आहे। ही जी घटना आहे ही वारंवार त्यांच्यामध्ये कौटुंबिक वाद होत होते आणि वारंवार याबाबत जी मयत कल्पना सोनी आहे ही देखील यांच्यापासून राजस्थानमध्ये राहण्यासाठी गेली होती 2019 मध्ये आणि 2022 मध्ये सगळ्या नातेवाईकांच्या सहमतीने यांना परत एकदा नांदायला पाठवण्यात आलं होतं आणि त्यानंतर वारंवार वाद होऊन हा वाद कुठेतरी विकोपाला गेला आणि पती आणि नणंदने मिळून पत्नीची निगरणपणे हत्या करण्यात आलेली आहे। या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ माजलेली आहे आणि सोनी कुटुंबावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। या पत्नीला न्याय द्यावा अशी मागणी देखील सोनी कुटुंबियांनी केलेली आहे। परंतु आता या सर्व बाबींवरती कल्पना सोनी यांच्या वडिलांनी आणि बाजूच्या महिलांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या देखील आपण पाहूया। उसको बहुत बुरी तरह से मारा है, बहुत बुरी तरह से मारा है। इसको देख नहीं सकते ऐसा मारा उसको। बस और कुछ नहीं कह सकती मैं। बस उसको, मेरी बहन को न्याय चाहिए बस। किसने मारा है? महेश ने और उसकी बहन ने और उसकी सास का पूरा तीनों का साथ था। क्यों मारा है? पता नहीं, कोई आपसी मेल में था कि कोई नहीं, वो सब लोग बोल रहे थे कि उनका अच्छा चल रहा था पर तो भी उनको मार पड़ी। बस आप कुछ भी कर लो। ऍक्च्युली हे सगळं 8:30 वाजता तिची जे झालेलं आहे त्यांचा नवरा होता, तो आला होता आणि त्याची बहीण होती, दोघी जण। तर बहीण आमच्याकडे आली 8:30 वाजता आणि दरवाजा ठोकला आणि तिने सांगितलं की हेल्प करा आमची, माझी जी आहे बायको जी आहे भावाची ती पडली आहे बाथरूम मध्ये, तर तुम्ही जरा मदत करायला या म्हणून। मी जशी त्यांच्या रूम मध्ये पळत गेलो आम्ही, तसंच मी गेली आधी आणि त्याची बहीण तिकडे पायाकडे बसलेली, तिचे पाय चोळत होती आणि तिचा नवरा नुसता रडत होता उभा राहून। आणि मी बघितलं तर ती बाई पडली, खाली ठेवलेलं होतं तिला, तिच्या अंगावरती कपडे नव्हते, नुसती साडी अशी ठेवलेली होती या लोकांनी। ती पण तिच्या लग्नाची होती, जी मला पहिली तिने दाखवली होती, आणि खाली फक्त एक पेटीकोट घातलेलं, बाकी आतमध्ये काही नव्हतं। आणि तिच्या डोक्याला त्यांनी कापूस वगैरे लावून ठेवलेला, नाकात नथनी घातलेली, सगळ्या बांगड्या ज्वेलरी सगळे घालून ठेवलेले तिला। म्हणजे फुल तयारीमध्ये त्या लोकांनी केलं होतं हे, म्हणजे न्यायाची अशी तयारी सगळी केली। असं वाटतही नव्हतं ती पडली आणि आम्हाला तो हेल्पसाठी बोलवतोय। तर मी त्याला विचारलं सुद्धा की ही पडली कशी म्हणून, तर मला बोलला की तिला मंदिरात जायचं होतं सकाळी म्हणून ती आंघोळीला गेली आणि ती बाथरूम मध्ये पडली। मी म्हणली पडली किती वाजता, तर तो बोलला 5 वाजता। मी म्हणलं तुम्ही कुठे होता मग, जर ती पडली आणि इतकं लागलं तर तुम्ही होता कुठे? तर मला बोलतो मी झोपलो होतो। मी म्हणले इतका वेळ कसं काय तुम्ही झोपू शकतात म्हणून। आणि नंतर मी उठली आणि नंतर मग तिच्या मुलीची चौकशी केली की मुलगी कुठे आहे, तर मला बोलला ती माझ्या आई बरोबर खाली आहे म्हणून। आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही लगेच मग ॲम्ब्युलन्सला कॉल केला आणि ॲम्ब्युलन्स काय आली नाही। त्यांच्याच घरातली 2 माणसं होती, जी त्याची बहीण बोलली की ते जीजा आहेत आमचे म्हणून, ते रिक्षात टाकून माझा नवरा आणि आमच्या म्हणजे त्यांच्या बाजूला राहणारे त्यांनी हेल्प करून मग तिला ऑटोमध्ये जाऊन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। ते पण त्यांचे हस्बंड बोलायला लागले की परमारमध्ये घेऊन जाऊया, कारण तिची फाईल तिकडची होती, ज्या हार्टचा प्रॉब्लेम होता तिला, पण असा काही प्रॉब्लेम नव्हता तिला। हार्टचा प्रॉब्लेम होता पण ती खूप नॉर्मल होती, नॅचरल जशी होती तशीच होती। असं काही त्यांनी हे सीन जे क्रिएट केलेलं आहे की ती गोळ्यांमुळे तिला जे प्रॉब्लेम होत आहे
असं काही एक नव्हतं. ती बाई खूप चांगली होती. आजूबाजू माणसांचंच नाही तर बिल्डिंग मधल्या बहुतेक माणसांचं तिने भरपूर केलं होतं आणि मिळून मिसळून होती ती बाई. आणि हे सगळं सीन क्रिएट करून नंतर मग तो परमारमध्ये घेऊन गेला आणि तो आम्हाला तर बोलायला लागला की मारलं नाहीये म्हणून. ती पडलीच आहे, आम्ही असं काही केलंच नाही, हे कबूलच नाही केलं आहे. काल त्यांच्याच एक कोणतरी माणूस आला आणि त्यांनी सांगितलं, हा पोलीस वगैरे पण आले, त्यांनी पण त्यांची इन्क्वायरी केली, पण त्यांनी काहीही सांगितलं नाही, खरं बोललेच नाही. आणि हे बहीण आणि भाऊ दोघंही एकच म्हणत होते की आम्ही काही केलं नाहीये, आम्ही सभ्य आहोत, आम्ही ह्याच्यातले नाहीच आहोत. सासू पण आली, ती पण तेच म्हणते की आम्ही खूप लाखोनी खर्च केला आहे हिच्या मागे, आता बस झालं म्हणून. ह्यांचे नवरा बायकोंचे वाद असायचे पण एवढे नसायचे, इतपत नसायचे की हिला एवढं ठेचून मारण्यासारखं. पण सासूचं तर बिलकुल नाही व्हायचं. सासूचा 36चा आकडा होता. तिचे दागिने पण जे तिने मला सांगितलंय, लग्नाचे दागिने वगैरे पण तिचे काढले गेले लग्न झाल्याबरोबरच. सगळ्या वस्तू तिच्याकडनं घेतलेल्या गेल्या होत्या. ती एकही वस्तू तिच्या बरोबर नव्हती, नाही पैसा द्यायचा तो. सगळ्या गोष्टी सासू म्हणायची त्याप्रमाणे सगळं घरात चाललेलं होतं. सासू वेगळी राहत होती, यांचं जमत नव्हतं, पटत नव्हतं म्हणून भांडणं रोज व्हायची. सोसायटीमध्ये पण जेव्हा इथे राहायला आले तेव्हा पण आजूबाजूवाल्याकडनं पण कळालं की रोज भांडणं व्हायची, म्हणून सासू बोरवलीला राहायला गेली होती. पण तिचा धाक अजूनही होता, जेव्हा पण तो बोरवलीला आईकडे जायचा आणि बायकोनी जर फोन केला त्यावेळेला आणि तो जर तिथे हजर असला, तो तिचा एकही कॉल उचलायचा नाही, कारण त्याच्या आईला आवडायचं नाही, सासूला आवडायचं नाही फोन उचललेला. तर त्यामुळे ते दोघं फोन पण कधी केला तर तो कट करायचा. मुलं, तिला एक मुलगी आहे जी 7 वर्षाची आहे, पहिलीला आहे, जी माझ्याकडे ट्युशनला वगैरे यायची. आणि तिच्यासाठीच थोडं वाईट वाटतंय की आता तिचं म्हणजे तिने एक विचार पण नाही केला होता. आणि गेल्या महिन्यातच ती तिच्या बहिणीकडे वगैरे पण जाऊन आली होती अहमदाबादला वगैरे. तेव्हा पण ती आजारी होती, म्हणजे अशी चक्कर वगैरे यायची. तेव्हा पण ती तिच्या बहिणीला सांगून आलेलं, जर इन केस मला उद्या काही झालं तर तुम्ही माझ्या बहिणीला सांगा की हिची काळजी तिने घ्यावी म्हणून. बाकी ह्याच्या सासरवाल्यांवरती विश्वास नवऱ्यावरतीही नव्हता आणि बाकीच्या तर इतर माणसांवरती ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. मेरी लड़की को रात को ये उन्होंने भाई और बहन और उसकी माँ ने मिलकर उसको बहुत बुरी तरह से लोहे के घूंटे से मारा और सर पूरा फोड़ दिया, पूरा सर बिखेर दिया और उसको छाती पूरी तोड़ दिया उसको। या फिर उन्होंने अपने सब कपड़े वपड़े उतार के फिर नए कपड़े पहनाए और पूरा मेकअप किया और उन्होंने फटाफट दाह संस्कार करने की कोशिश की मेडिकल करवा के। लेकिन फिर जाके प्रशासन को मालूम पड़ा, प्रशासन इधर आया, हॉस्पिटल वालों ने बुलाया तो फिर उनको मालूम किया तो सब निशान मिले तो दोनों को गिरफ्तार किया। तो बोलते बाथरूम में गिर गई थी, लेकिन उनको फिर पूछताछ की तो उन्होंने बोला कि हमने ही मर्डर किया है। और उनको ये खबर पड़ी नहीं है, उनको क्या है, कोई गलत चक्कर था इसलिए उन्होंने मारा है। उसकी माँ का कोई गलत चक्कर था क्या किसी के साथ में? पहले भी राजस्थान सिटी के अंदर केस किया हुआ है, इसको जहर दिया था। मैं 16 महीना हॉस्पिटल में रहा। क्यों हो रहा था ये, मतलब कुछ झगड़ा वगैरह हो रहा था? नहीं, ये झगड़ा वगड़ा का तो कोई अभी, मैं तो उधर रहता हूँ तो मालूम नहीं पड़ता। मेरे पास में रिकॉर्डिंग है तो इसके सब झगड़े की रिकॉर्डिंग है। लड़की कुछ बोलती नहीं है, इसको मार कूट करता था और खूब गाली गलौज देता था, बाप को भी गाली देता, इसके मामा को भी, अरे गंदी गंदी गाली देता था। मतलब कुछ दहेज का वगैरह कुछ मामला है? हाँ, देश का मामला था, देश का केस किया था क्या वगैरह सब कुछ हमने वापिस लौटाया क्या। फिर पुलिस काउंसलिंग करके राजस्थान सिरोही से फिर उसको वापिस भेजा था। तो अभी किस तरह से उनको मारा है? वो बहुत बुरी से पूरा थोबड़ा तोड़ दिया, उसका पूरा सर फोड़ दिया, पूरे थोबड़े में उसका रिपेयरिंग करके सब टाके लगा के पूरा छाती तोड़ दिया क्या। और अभी लाया उसको। क्या मांग रहे हैं क्या? है क्या मांग रहे हैं क्या? ये क्या मांगे, ये देश की मामला था, उनको सोना चांदी चाहिए था खूब सारा। और ये इसके माँ के उसके बहुत चाहिए था, लोभी थी वो और गलत चक्कर में चल रही थी। उसके बहनों के साथ में वो केस किया हुआ था हमने क्या। तभी इसको बहुत बुरी, आज इसकी डेथ हो गई, इसकी छोटी बच्ची है क्या।